वेलकम टू पेंशू किचन। आपण छान ज्वारीचे पापड बघणार आहोत। एक वाटीपासून 20 ते 25 पापड तयार होतात आपले बघा। आणि छान तुम्ही हे तेलात टाकतात, छान कढईवर फुलते आणि कमी तेलात सुद्धा तळल्या जातात आणि भाजून सुद्धा खाऊ शकते। मी तुम्हाला तोडून दाखवते पापड बघा। पापड खारचा उपयोग न करता छान क्रिस्पी आणि क्रंची पापड तयार झालेले आहे। आवडल्यास सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंट करा। तर मी त्यासाठी एक बाउल हे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। 1 चमचा पांढरे तीळ, 1 चमचा हिरव्या मिरचीचं जाडसर वाटण, 1 चमचा जिरं आणि चवीनुसार मीठ। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। आवडल्यास बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन येईल तुमच्यापर्यंत। तर गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि एक वाटी ज्या वाटीने पीठ घेतलं होतं त्याच वाटीने मी पाणी टाकलेलं आहे। त्यात चवीनुसार मीठ आणि हिरव्या मिरचीचं वाटण टाकलं। पाण्याला छान उकळी आलेली आहे। आता गॅसचा पॉवर मी मंद केलेला आहे आणि हे पीठ छान मिक्स करून घेत आहे। मिक्स करस तर मी गॅसचा पॉवर मंदच ठेवलेला आहे। आता मी जिरं टाकलेलं आहे त्याच्यात आणि छान आता वाफ काढून घेणार आहे। आता मी गॅस बंद केलेला आहे आणि 10 मिनिट छान वाफ काढून घ्यायची आहे। जिरं नंतर याच्यासाठी टाकलं, आपले पापड सुरुवातीला जिरं टाकलं असतात पिवळे होऊ शकतात, नंतर टाकले तर पापड पिवळे होत नाही। आता छान 10 मिनिटांनी मी काढलेला आहे, त्याच्यावरची प्लेट वाफ छान निघालेली आहे, उकड छान बसलेली आहे आपल्या पिठाला। ज्वारीचं मी ते रोजचं भाकरीचंच पीठ घेतलेलं आहे, छान चाळून 1 वाटी। आता छान मळून घेऊया। सुरुवातीला मी गरम असल्याने पळीच्या साहाय्याने क्रॅश केला आणि मग हाताला नॉर्मल रूम टेम्परेचरचं पाणी घेऊन छान मळून घेतलं। उकड काढलेल्या पिठात आपल्याला पाणी टाकायचं नाही आहे, फक्त हाताला चटके लागावं म्हणून पाण्यात हात डीप करून घ्यायचा आणि छान तोडून घेतलेल्या आहे त्याच्या अशा छोट्या छोट्या पेड्यासारख्या अशा मी वळून घेतलेल्या आहे लाट्या। आता एक प्लास्टिक पेपर घेतलेला आहे आणि त्याला एकच बोन तेल लावलेलं आहे। जास्त तेल लावायची जरूरत नाही, नाही तर पापडाचा वास येतो तेलाचा बघा। व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे छान आता बेलण्याने अलगद लाटून घ्यायचं आहे। तुम्ही पापडाच्या लाट्या छोट्या मोठ्या बनवू शकता, पापड ज्या आकाराचा तुम्हाला हवा आहे त्या। मी याच मीडियम आकाराचा बनवत आहे। खूप अलगद लाटला जातो हा पापड आणि चवीला पण खूप छान लागतो आणि ते आपण पापड खारचा उपयोग नाही केला तरी ते खूप ठिसूळ आणि क्रंची होतात। तर मी प्लास्टिक पेपरवर वाळायला टाकत आहे। फॅनखाली पण तुम्ही वाळून घेऊ शकता, फॅनखाली वाळवायचे असेल तर तुम्हाला 2 दिवसात वाळते। दुसरी पद्धत मी एका वाटीच्या साहाय्याने छान एक लाटी घेतलेली आहे प्लास्टिक पेपरमध्ये आणि छान बघा किती लवकर लाटल्या जाते। प्रेस केलं की प्रत्येक पापड लाटताना आपल्याला प्लास्टिक पेपरला तेल घ्यायची काही आवश्यकता नाही आहे, पापड हे चिपकत नाही प्लास्टिक पेपरला। हा दुसरा सुद्धा तयार केलेला आहे मी। अशाच प्रकारे सर्व पापड आता तयार करून घेणार आहे, छान पतले सुद्धा झालेले आहे। आता मी 1 दिवस फॅनखाली ठेवले आणि दुसऱ्या दिवशी उन्हात वाळून घेणार आहे 2 दिवस, त्यामुळे आपले पापड हे 1.5 ते 2 वर्ष स्टोअर करून ठेवू शकतो। आवडल्यास सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड करेल ना तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करा। मी ते छान बॉबी फ्राय पण केलेले आहे बघा। कढईत टाकता छान आपला पापड फुलत आहे बिना पापड खारचा। ज्वारीचं पीठ पाण्यात टाकायच्या पहिलेच आपल्याला गॅसचा पॉवर मंद करायचा आहे आणि मिक्स होऊन झाकून ठेवस्तोवर हे गॅसचा पॉवर मंद ठेवायचा आणि त्याच्यावर पिठावर आपल्या प्लेट झाकल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आणि 10 मिनिट वाफ काढून घ्यायची आहे बघा। मी तेल निचरासाठी छान कढईच्या कानावर पापड ठेवलेला आहे, पूर्ण तेल हे झिरपून जाते, त्यामुळे ऑइली पण पापड होत नाही।
आणि तुम्हाला तळलेले आवडत असेल तळून खा, भाजलेले आवडत असेल तर भाजूनही खाऊ शकता तुम्ही. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट करून. सबस्क्राईब हे निःशुल्क केल्या जाते. आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका. आणि हे पापड तुम्ही रातच्याने सुद्धा बनवून फॅनखाली वाळून घेऊ शकता आणि दुसऱ्या दिवशी उन्हात ठेवायचे. मग उन्हात ठेवले असतात आपण 1.5 ते 2 वर्ष हे स्टोअर करून ठेवू शकतो. आणि तुम्ही हे भाजून सुद्धा पापड खाऊ शकता. तळलेले आवडत नसेल तुम्हाला तर मी दोन्ही प्रकारचे खाते. खूप छान लागतात हे पापड. तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून सांगा. थँक्यू.